बातमी गोव्यात JN1 या नव्या कोरोना व्हेरियंटचे 19 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झालेली आहे। JN1 व्हेरियंटचे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा आता अलर्टवर आलेली आहे। आपल्यासोबत आहेत तात्याराव लहाने सर। डॉक्टर सर, स्वागत आहे TV9 मध्ये। खरं तर नवीन व्हेरियंट अनेक दिवसांनंतर आता समोर येतोय। काय नक्की हा व्हेरियंट आहे, याची काय दाहकता किती आहे, कशी काळजी घ्या? आपण पाहतो की गेल्या 1.5-2 वर्षापासून हा जो ओमायक्रॉन जो आला त्याच्यानंतरचे जे व्हेरियंट आले, ह्या व्हेरियंटने जेवढा म्हणजे बाहेर काही म्हणजे इन्फेक्शन केलं नाही आहे। पण आपण आता पाहतो की ऑगस्टमध्ये JN1 हा एक व्हेरियंट आला। ओमायक्रॉनला जे होत होतं की अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे नाक गळणे किंवा घसा येणे, ताप येणे, डोकं दुखणे आणि याच गोष्टी याच्यामध्ये होणार आहेत। नवीन काही असं होणार नाही। आतापर्यंतचं जे बिहेवियर आहे ऑगस्टपासून आतापर्यंतचं, आपण म्हणूया की ह्या 5 महिन्यातलं, याच्यात असं दिसतंय की हा काही फार मोठा सिव्हिअर असा काही मध्ये जसं डेल्टा आला होता अशा प्रकारचा काही नाही आहे। हा एकदम माइल्ड आहे ना, सौम्य प्रतीचा असा हा व्हायरस आहे।